48 जागांवर लढण्याचा इशारा दिलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आज नवा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये 24-24चा फॉर्म्युला ठरला होता असं त्यांनी सांगितलंय। ठाकरे आंबेडकरांच्या लोकसभेसाठी झालेल्या वाटाघाटीचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीचं बिनसलं तर 24-24 जागांवर लढू। ठाकरे आंबेडकरांचा फॉर्म्युला आधीच ठरला होता। लोकसभेला 48 जागा स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केलाय। वंचित आणि शिवसेनेची युती झाली तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत काय ठरलं होतं ते प्रकाश आंबेडकर यांनी उलगडलंय। सेनेचं काँग्रेस बरोबर, सेनेचं NCP बरोबर किंवा NCP काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस NCP बरोबर असं झालं नाही, तर मग आमच्यामधला असणारा 50-50% लढण्याचा निर्णय झाला होता। म्हणजे 48च्या 24 जागा आम्ही लढणार, 24 जागा ते लढणार। हे एक मोघम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, ते मोघम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचं संजय राऊत यांनीही समर्थन केलंय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जर तरच्या गोष्टी न करता महाविकास आघाडीत येण्याबाबत विचार करण्याचा सल्ला दिलाय। नक्कीच अशा प्रकारचे एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय की जर महाविकास आघाडीची युती होणार नसेल, म्हणजे एकत्र येणार नसेल, तर आपण 24-24 जागा लढवू, हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे। पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार, त्यात हे पण स्पष्ट झालंय आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे। नाही, त्या जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही तर तयार आहोत। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे। महाविकास आघाडीची कदाचित त्यांना असेल तर आपण असं समन्वयाने पुढं जाता येईल। आता ते काय म्हटलेत, आम्ही काय म्हणतो, यापेक्षा याची चर्चा 29 तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये होईल। प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केल्यानंतर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर आंबेडकरांनी लोकसभेला 48 जागा लढण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता। मला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या, पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय, हा सगळ्यात महत्वाचा भाग मी त्या ठिकाणी असताना मानतोय। ही आमची राष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनेची बैठक झाली। त्या बैठकीला मी हजर होतो, खडगे हजर होते, राहुल गांधी हजर होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खडगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं। बघा, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये। शिवसेना, काँग्रेस आणि NCP हे एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला वाटतं की या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीतही एकमत होत असल्याचं दिसून आलं। आज प्रकाश आंबेडकर यांनी थेट उद्धव ठाकरेंसोबतच्या वाटाघाटीत काय ठरलंय याचा खुलासा करताना महाविकास आघाडीला लवकर निर्णय घेण्याचा गर्भित इशारा दिलाय। पण प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणं गरजेचं आहे का, पाहुयात। वंचित बहुजन आघाडीने 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवली होती। त्याचा सर्वाधिक फटका
नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली, चिमूर, बुलडाणा आणि हातकणंगले या 8 मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही बसला होता. महाराष्ट्रात कवाडे, आठवले आणि गवई गटाच्या तुलनेत आंबेडकरांची ताकद अधिक आहे. आंबेडकरी जनतेसोबतच डावी मतही आपल्या बाजूने वळवण्याची प्रकाश आंबेडकर यांची क्षमता आहे. भाजपा विरोधात तग धरून राहण्यासाठी आणि बंडखोरीमुळे फुटलेल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी वंचितला सोबत घेणं तुर्तास विरोधकांच्या फायद्याचं आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणं फायद्याचं असलं तरी काही तोटे सुद्धा आहेत. वंचित सोबत आल्यास महाविकास आघाडी समोरचा जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढणार आहे. 2019ला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांवर वंचित आघाडी दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपल्या कोट्यातील जागा वंचितसाठी सोडाव्या लागतील. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यापूर्वी महाविकास आघाडीला जागा वाटपावर ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे. यापूर्वी काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केलाय, पण आंबेडकरांच्या मागण्या ऐकून काँग्रेसच्या पदरी फक्त निराशाच पडली. आता पुन्हा महाविकास आघाडीची दारं वंचितसाठी खुली केली जात आहे. मात्र आंबेडकरांनी देखील आपली भूमिका काहीशी लवचिक ठेवल्यास हा राजकीय घरोब्याचा प्रयोग साकारू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.